आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. बुलढाणा जिल्हाभरात राजमाता जिजाऊ यांची 426वी जयंती विविध कार्यक्रमांद्वारे संपन्न झाली. त्यानिमित्त मातृतीर्थ सिंदखेड राजा इथल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात सकाळी महाअभिषेक पूजा अभिवादन कार्यक्रम पार पडले. त्यानंतर जिजाऊ सृष्टीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. लखोजी राजे जाधव इथल्या राजवाड्यात राजमाता जिजाऊंना राज्याचे सहकार आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे सांस्कृतिक आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आदी मान्यवरांनी जिजाऊंचं जन्मस्थान मातृतीर्थ सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊ मातेला अभिवादन केल्यानंतर राज्याचे सहकार मंत्री आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजदरबाराची पाहणी केली. या ठिकाणी राजे लखोजी जाधव यांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली. त्यानंतर पाटील यांच्या हस्ते नगरपालिकेच्या इमारतीचं लोकार्पण केल्यानंतर काळाकोट इथल्या शस्त्र प्रदर्शन रंगमहालाला भेट देण्यात आली. त्यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, उपवन संरक्षक श्रीमती सरोज गवस, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, अभिरक्षक अमृत पाटील उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखली इथं शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला. यावेळी लोकसभा निवडणुकीत जनता मोठ्या संख्येनं खासदार निवडून देईल, त्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही, असं प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचा विकास करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि पर्यावरण तसंच वन जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांनी 7 जानेवारी रोजी केलं. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनवीर इथल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बोलत होते. यावेळी आमदार ॲडव्होकेट आकाश फोनकर, आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, माजी आमदार विजयराज शिंदे आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचा संकल्प आहे. प्रत्येक गावातील छोट्या वर्गासाठी विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून परंपरागत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. शासनानं स्त्री पुरुष समानतेवर जोर दिला आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांना आयुष्मान कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, आदिवासी बांधवांसाठीच्या योजना, जात प्रमाणपत्र यासारख्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठीच शासन या यात्रेच्या माध्यमातून आपल्या दारात आलं आहे. शासनानं पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक लाभ डिजिटल स्वरूपात देण्याचा निर्णय घेतलाय. आता प्रत्येक गावात रस्ते, वीज, सिंचनाची सोय झाली असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री यादव यांनी केलं. शिवसेनेच्या वतीनं बुलढाणा शहरामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं. सरकार हे जनतेच्या मूलभूत समस्यांना प्राधान्य न देता जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत, असं प्रतिपादन. समाजातील वंचित घटकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली आहे. या विविध योजनांचा लाभ देत देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यामध्ये सर्वांचा सहभाग महत्वाचा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी 8 जानेवारी रोजी गांधी भवन इथं आयोजित कार्यक्रमात केलं. आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते, माजी आमदार चैनसुख संचेती, विजयराज शिंदे यावेळी उपस्थित होते. आगामी काळात केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना लाभ देण्यात येत असल्याचं केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर कराड यांनी सांगितलं. आताच आपण ऐकलं बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.